ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी कृषी क्षेत्रासाठी सुमारे 35,440 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या योजनांची सुरुवात केली आहे. यामध्ये 2,000 कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत सरकारने देशातील 100 जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, सिंचन सुविधा सुधारणे, फसलांमध्ये विविधता आणणे आणि फसल व्यवस्थापन अधिक चांगले करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय पंतप्रधानांनी दाल उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी 1,440 कोटी रुपयांच्या 6 वर्षीय मिशन योजनेचीही सुरुवात केली आहे. यासोबतच 3,650 कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची सुरुवात करण्यात आली. पशुपालन क्षेत्रासाठी 17 विविध प्रकल्पांसाठी 1,166 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, तर मत्स्यपालन योजनेसाठी 693 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवते. सध्या केंद्र सरकार अनेक लाभकारी आणि कल्याणकारी योजना राबवते, ज्यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. याशिवाय वेळोवेळी नवीन योजनाही सुरू केल्या जात आहेत. उदाहरणार्थ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अनेक घोषणा केल्या होत्या. त्यापैकी एक प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेबाबत होती. त्यावेळी संसदेत या योजनेची माहिती देताना सांगण्यात आलं होतं की ही योजना भारत सरकार सुरू करेल आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थानात आयोजित विशेष कृषी कार्यक्रमात पंतप्रधानांनी भाग घेतला. यावेळी त्यांनी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील 42,000 कोटींहून अधिक किमतीच्या योजनांचे आणि प्रकल्पांचे उद्घाटन, शिलान्यास आणि लोकार्पण केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी 2 महत्त्वाच्या योजनांची सुरुवात होत आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मिशन. या योजनांमुळे कोट्यावधी शेतकऱ्यांचे भवितव्य बदलेल. या योजनांवर भारत सरकार 35,000 कोटींहून अधिक खर्च करणार आहे. शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार बंधू भगिनींच्या कल्याणासाठी आम्ही सतत मेहनत घेत आहोत. या दिशेने आज दिल्लीतून हजारो कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करणे माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास आणि देशाला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यास मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.